जीएसटीन जाहीर जाल्ल्या आगळ्या आणि अप्रूप बदलांच्या फाटभुंयेर लोकांमदीं कशे तरेन सकारात्मक बदल जावं येतात ह्या विशीं आयज आकाशवाणीन चार्टर्ड अकाउंटंट मिताली तळवडकर हांचे कडेन संवाद केलो. आयकुया तांची ही खाशेली मुलाखत. नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणांचे मुखेल हेत कितें आसा? जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. हातूंत खूब बदल हाडल्यात. हो बदल 22 सप्टेंबर 2025 लागू जातलो. टॅक्स स्ट्रक्चर सामको सोंपो जाला. खुबश्यो वस्तू आनी सेवा आतां सगळ्यांक कमी दरान मेळटल्यो. स्टार्टअप्स आनी स्मॉल बिझनेस हांकांय खूब मोठो पाठिंबो. ह्या सुदारणांक लागून वेवसाय आनी गिरायकां खातीर कर वेवस्था कशी सोपी जातली अशी आस्त आसा. जीएसटीत मोठे बदल म्हळ्यार पयलीं 4 मेन स्लॅब्स आशिल्ले, 5, 12, 18 आनी 28. आतां 2 मेन आसात. सदच्या वापरांतल्यो वस्तू म्हळ्यार एसेन्शियल गुड्स अँड सर्विसीस हांचेर आतां 5% दर लागू जातलो आनी उरिल्ल्यो चडश्यांक 18% लागतलो. खंयचे खंयचे माल, वस्तू वा सेवा सवाय जावपाची चड शक्यताय आसा? हेल्थ इन्शुरन्स अँड लायफ इन्शुरन्स हांचेर 0% जीएसटी जो पयलीं 18% आशिल्लो. हॉटेल स्टे 7,500 पर डे रूम रेंटल हांचेर 5% जीएसटी जो पयलीं 18% आशिल्लो. ज्यो वस्तू जिवाक हानिकारक आसा हांचेर 40% जीएसटी लागू केला, जशे की सिगरेट्स, टोबॅको एक्सेट्रा. डेली गरजेच्यो प्रोडक्ट्स जशे की टूथपेस्ट, बटर, जॅम हांचेर आतां 5% जे पयलीं 18% आशिल्ले. अशे इलेक्ट्रॉनीक आयटम्स लायक टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर हांचेर आतां 18% जीएसटी लागू जातलो, विच वॉज अर्लियर 28%. जीएसटी स्लॅबान सुदारणा करपाच्या निर्णयाचेर खंयच्या घटकांचो परिणाम जाल्लो आसूं येता? खूब कारणां आसात. पयलें, देश आत्मनिर्भर करपाक. मागीर देशाच्या नागरिकांक कमीत कमी दरांत वस्तू मेळच्यो म्हूण. तिसरें, देशाची अर्थवेवस्था आनी प्रोडक्टिविटी वाडपा खातीर. आनी टॅक्स स्ट्रक्चर सिम्प्लिफाय करून न्यू स्टार्टअप्स हांकां बळ दिवपा खातीर. मोटारी आनी इलेक्ट्रॉनीक वस्तू सारकिल्ल्यो वस्तू खरेंच सवाय जातल्यो? हे वेवसाय ही बचत गिरायकांक दितले? हय, ऑटोमोबायल्स, व्हाईट गुड्स अँड इलेक्ट्रॉनीक आयटम्स आतां बरेचशे सवाय जातले कारण हांचेर जीएसटी रेट्स देंवयल्या. डेफिनेटली द बिझनेसीस वील हॅव टू पास ऑन द बेनिफिट्स टू द कन्झ्युमर्स बिकॉज तांचे प्रोडक्ट्स कंपेरेटिव्ह जावचे ना न्ही मार्केटान. आनी इनफॅक्ट आतां खुबश्या जाणांनी ऑलरेडी प्रायस कट डिक्लेअर बी केल्या. जीएसटी सुदारणेचो खंयच्या मळार चड फायदो जावपाची शक्यताय आसा? देखीक पर्यटन, उत्पादन, सेवा, शेती. एग्रीकल्चर म्हळ्यार कृषी उत्पादन. दुसरें हेल्थ अँड लायफ इन्शुरन्स. मागीर तिसरें ट्युरिजम आनी मॅन्युफॅक्चरींग सॅक्टर्स हांकां खुबसो फायदो जातलो अशें दिसून येता. ह्यो सुदारणा एसएमईक म्हळ्यार ल्हान आनी मध्यम उद्देगांक कशे तरेन मदत करतल्यो? स्मॉल एंटरप्रायझीस ऑर बिझनेसमॅन हांकां चड अडचण येवची ना. आतां 2च रेट स्लॅब्स आसा जे पयलीं 4 आसले. हाचे खातीर जीएसटी भरतना कमी चुको जातल्यो. जीएसटी कंप्लायन्स करपाक धांवपळ कमी जातली. होच वेळ ते उद्योग वाडोवपाक दिवंक शकतले. ह्या सुदारणांक लागून भारताची अर्थवेवस्था संवसारीक पावंड्यार चड स्पर्धात्मक कशी जातली? कच्चो माल जावं रॉ मटेरियल कमी दरांत मेळिल्ल्यान प्रोडक्शन कॉस्ट कमी जातलो. फिनिश प्रोडक्ट कॉस्टूय बी कमी जातलो. लोकल मार्केट डिमांड वाडटलो. त्याचे बरोबर एक्सपोर्टूय बी वाडटले. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी। मुळाव्या जीएसटी परस नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणांचे सगळ्यांत म्हत्वाचे खाशेलपण खंयचे? रेट स्लॅब्स कमी केल्यात. कंप्लायन्स रिक्वायरमेंट्सूय कमी केल्या. विशिष्ट क्षेत्रां जशे की एग्रीकल्चर, ट्युरिजम, मॅन्युफॅक्चरींग हांकां खूब सवलती दिल्यात. ह्यो थोड्यो ठळक विशिश्ट खाशेलपणां जीएसटी 2.0च्यो. 5% आणि 18%
फकत 2 मुखेल जीएसटी स्लॅब आसपा फाटले तर्क कितें आसात? कमी रेट स्लॅब्स आशिल्ल्यान कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स कमी जातले, लोकांची टॅक्स रेट्स वयल्यान कन्फ्युजनां कमी जातली, अशें म्हणूं येता की ईज ऑफ डुईंग बिझनस खऱ्या अर्थान साकार जातलें. ह्या बदला खाला शेतकारांक कितें खाशेले फायदे, लाव वा सूट आसा? आमचो देश कृशी प्रधान. शेतकऱ्यांक सगळ्या वाटेन फुडें सरपाक बळ मेळटलें अशी सोय केल्या. जीएसटी रेट्स बायोपेस्टिसायडांचेर आतां 12% न्हय तर 5% केल्या. अश्यो खुबश्यो वस्तू ज्यो फार्मिंगाक लागता तांचेरय जीएसटी रेट्स देंवयल्या. नव्या जीएसटीक लागून किराणा सामान वा वखदां अश्यो दिसपट्ट्या जिणेंत जाय पडपी वस्तू मध्यम वर्गाच्या लोकांक परवडपा सारक्यो मेळटल्यो? हाचेर तर प्रश्नच ना. जीएसटी रेट्स देंवयल्ल्यान वस्तू सवाय जाल्यात. ज्या वस्तूचेर 28% जीएसटी रेट आसलो तांचेर आतां 18%. जशें की टीव्ही, एसी, धाकल्या गाडयांचेर आतां 18% जीएसटी रेट केल्या, जांचेर पयलीं 28 आशिल्ली. एज्युकेशनल वस्तू जशें की पेन्सिल्स, शार्पनर्स, बुक्स हांचेर आतां जीएसटी नाच. ह्या सुदारणांचो मध्यम वर्गाक परवडपी घरां, भलायकी सेवा, शिक्षण आनी हेर म्हत्वाच्या आनी मुखेल गजालींचेर कितें परिणाम जातलो? हेल्थ आनी लायफ इन्शुरन्स हांचेर आतां जीएसटी ना. तशें एज्युकेशनल सप्लायज हांचेरय जीएसटी 0% केल्या. सिमेंटाचेर जीएसटी रेट आतां 28% न्ही तर 18% आसा. सो अशें जाल्ल्यान कन्स्ट्रक्शन कॉस्टूय कमी जातलो. नव्या जीएसटी संरचने खाला पर्यटन मळा खातीर कसले खाशेले फायदे वा लाव घेवपाक मेळटले? गोंयची वळख म्हळ्यार ट्युरिजम. ज्या हॉटेल रूम्सचो रेट 7,500 पर डे वा कमी आसा तांचेर जीएसटी रेट आतां 18%च्यान 5% केल्या. हाचे खातीर चड ट्युरिस्ट येवपाची शक्यता वाडटली. प्रवास आनी हॉटेलांचेर जीएसटी उणो केल्यार भारत आनी खासा करून गोंय राज्यांतल्या पर्यटनाच्या खर्चाचेर कसो परिणाम जातलो? पळय, गोंय म्हळ्यार ट्युरिस्ट डेस्टिनेशन. जीएसटी रेट्स ऑन हॉटेल रूम्स देंवयल्ल्या कारणान आतां चड ट्युरिस्ट्स येवपाक लागतले. अशे तरेन गोंयांत चड पयसो गोळटलो आनी गोंयच्या इकॉनॉमीक मोठो आधार मेळटलो. ह्या बदलांक लागून भारत आंतरराष्ट्रीय पर्यटकांक चड परवडपी आनी येवपा खातीर आकर्शक थारूं येता काय? भारत देश एक मोठो ट्युरिस्ट डेस्टिनेशन आसा. कसलीय योजना वा कसलेय रिफॉर्म्स जशे की जीएसटी रेट्स स्लॅश डावन हे ट्युरिजम आनीक वाडोवपाचें काम करतात. हॉटेल स्टेचेर जीएसटी रेट देंवयल्ल्यान मिड रेंज हॉटेल रूम्स आतां सवाय जातले. आतांच तुमी आयकली जीएसटीन जाल्ल्या बदला विशीं म्हायती घेवपा खातीर चार्टर्ड अकावंटंट मिताली तळवडकार हांची मानसी वाळवे हांणी घेतिल्ली मुलाखत.